महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। यशोदाम, काल दिनांक 13 रोजी पहाटे 2 ते 5च्या सुमारास 2 गाडींवर आपण कारवाई केली। तर त्या कारवाईमध्ये 7 गायी आणि 3 वासरं आम्हाला मिळून आली। तर त्या ज्या गायी आपण पकडल्या तर त्याच्यामध्ये 2 कसाई आपण पकडले। एक गणेश कदम, गणेश दगडू कदम, राहणार करुले, तालुका संगमनेर, व दुसऱ्या गाड्यामध्ये शहबाज अब्दुल शेख, वय 22, असे 2 आरोपी आपण पकडले। तर त्याच्यामध्ये शहबाज कडून आम्हाला अजून एक खबर लागली की अजून एक आमची गाडी येते। तर त्या गाडीमधून त्या शहबाजने त्या पुढच्या जो व्यापारी होता, म्हणजे जो कसाई होता, त्या कसाईला फोन केला आणि त्याला विचारणा केली की तुझी गाडी कुठे आहे। ते त्यांनी सांगितलं, आधी सांगितलं की माझी गाडी माऊली फाटा या ठिकाणी आहे, आणि नंतर परत त्यांनी रिवर्स त्याला फोन केला तर माझी गाडी आळे फाटा आहे असे ते सांगितले, आणि त्याने आम्हाला चकवा दिला, आणि तेवढ्यात एका मिनिटात त्याची गाडी आमच्या समोरून गेली। तर त्या गाडीला मागे फळ्या वगैरे लावल्या होत्या, त्या गाडीमध्ये जनावरे असतील अशी आम्हाला शंका आली, म्हणून त्या गाडीचा आम्ही पाठलाग केला। तर तो जो पुढचा आरोपी आहे तर त्याचा आम्ही पाठलाग करत जावळे वस्ती या ठिकाणपर्यंत गेलो। तर त्या पाठलाग करत असताना त्या गाडीचा टायर वगैरे फुटला। तर त्या गाडीमधून तो आरोपी जो आहे तो आरोपी त्या ठिकाणून पळून गेला, आणि नंतर संगमनेरला त्या गाडीविषयी आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी 112ला मी स्वतः कॉल केला। त्याला मी माझं नाव सांगितलं, ती जी गाडी आहे त्या गाडीचा नंबर वगैरे सांगितला, त्या गाडीत जी जनावरांची संख्या होती ती संख्या वगैरे मी त्यांना सांगितली। सर मी त्यांना कॉल वगैरे त्या ठिकाणी केलेला आहे, आणि तो जो आरोपी जो पळून गेलाय त्यांनी आज तिथले जे लोकल पत्रकार आहेत त्यांना ती बाईट वगैरे त्यांनी ती जी दिली आहे ती अक्षरशः चुकीची आहे। तर आम्ही त्या गाडीचा पाठलाग करत असताना आमच्या शेजारून एक ॲम्ब्युलन्स वगैरे गेली। त्या ॲम्ब्युलन्सचा आणि ह्या कारवाईचा कुठला एक संबंध नाहीये। तर तो जो आरोपी आहे, तो जो आरोपी त्या ॲम्ब्युलन्सचा संबंध आमच्या ह्या कारवाईशी वगैरे जोडतोय, आणि आमच्या जे गोरक्षक आहेत त्यांनी त्या बातमीमध्ये त्यांचं नाव वगैरे घेतलं। ही खोटी बातमी देऊन आमच्या गोरक्षकांची नागंतो बदनामी करत आहे। तर मला एकच विनंती करतो की आतापर्यंत जी कारवाई वगैरे होते तेच त्या गाड्या आम्हाला मिळून येत आहेत, तेच ते आरोपी आम्हाला प्रत्येक वेळेस भेटत आहेत। तर याच्यावर प्रशासन काय करते, पोलीस प्रशासन याच्यावर काही कडक कारवाई करणार आहेत का? आज तुमची गाडी पकडली तर 2 दिवसांचा तीच गाडी आम्हाला परत कारवाईमध्ये भेटतीये। त्याविषयी तुम्ही कडक पावलं उचलावीत, आणि असं जर तुम्ही करत नसाल तर पुढच्या वेळेस आम्ही पोलीस प्रशासनापर्यंत जाणार नाही। ती गाडी, ते आरोपी आम्हाला तेच जर मिळाले तर आम्ही ते जनावर तिथं उतरून घेऊ, ते जनावर आम्ही गोशाळेत पोस्ट करू, आणि ती जी गाडी त्या कारवाईमध्ये मिळू येते तिथे आम्ही अक्षरशः रांगोळी करू। आम्ही इथपर्यंत आमचा राग अनावर झालेला आहे, कारण की रिसर आमच्या गोरक्षकावर जर खोटे गुन्हे दाखल करत असतील तर आम्ही सुद्धा आतापर्यंत गप्प बसणार नाही। आणि अजून आम्हाला एक विनंती आहे, बाजार समितीला एक विनंती आहे की जी कोणती भाकड गाई ही कसाईना न देता ती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा। आम्ही ती जी भाकड गाई आहे ती आम्ही रिसर आमच्या पद्धतीने गोळा करू आणि गोशाळेमध्ये सुखरूप पोच करू। ती जर गाई तुम्ही जर कसाईंना जर दिली आणि कसाईंनी जर कुठून खरेदी केली हे जर सांगितलं तर आम्ही रिसर त्या बाजार समितीवर कारवाई करू। तो जो बाजार तुमच्या घरामध्ये चालतो तो बाजार आम्ही बंद करू। आणि शेतकऱ्यांना सुद्धा माझी एक विनंती आहे, तुम्ही ज्या तुमच्या भाकड गाया घ्या किंवा ज्या चारा तुमच्या उपलब्ध नसल्यामुळे ज्या तुम्ही गाया ज्या कसाईंना देतात त्या कसाईंना न देता त्या तुम्ही आमच्याशी संपर्क करा। आम्ही तुमच्या गाया रिसर घेऊन त्या गोशाळेमध्ये सुखरूप पोच करू। जर तुम्ही कसाईंना तुम्ही त्या गाया दिल्या आणि कसाईंनी जर तुमची जर नावं त्या ठिकाणी जर सांगितली तर तुमच्यावर सुद्धा आम्ही रिसर गुन्हे दाखल करू। वाल्मिक आहे। आताच आमचे मित्र अमित भाऊंनी जी माहिती दिली तर त्या कसायांनी माझं नाव घेतलंय, पुन्हा तानाजी मुंडेचं नाव घेतलंय। हा ठीक आहे, आमच्याच बजरंगाने ही कारवाई केलेली आहे, परंतु मी आमचं हॉटेलमध्ये होतो, तर तुम्ही ते सीसीटीव्ही फुटेज बघू शकता। तानाजी मुंडे आहे तो मुंबईला होता, आणि हे फक्त हे जे इथले स्थानिक जे बाजार बंगले आहे
यांचं ऐकून यांच्याकडून नावं घेऊन हे फक्त नावं देण्यात आलेली आहे। याच्या या कारवाईमध्ये माझा किंवा त्या तानाजी मुंडेचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। आणि आता आम्ही त्याला ज्यांनी जो आता ऍडमिट झालाय की मला खूप मारलंय, माझे पैसे काढून घेतले असं त्यांनी दाखवलंय, परंतु त्याला माझं सांगणं असं आहे की बुवा आता तू आता परत या ठिकाणी आमच्या कारवाईमध्ये जर आढळला तर तुला ऍडमिट कसं असतं ते तुला आम्ही निश्चित दाखवून देऊ आणि त्याची माहिती देऊ। जय श्रीराम। मी संदीप अय्यर, गारगाव, गोसेवक। गेली बजरंग दल स्थापन झाल्यापासून 1 वर्षापासून आम्ही गोसेवेचं, गोमातेचं रक्षण करण्यासाठी सदैव आम्ही बजरंग दलचे कार्यकर्ते सदैव आमच्या गोमातेच्या रक्षणासाठी आम्ही तत्पर असतो। गेले काही दिवसापासून, अनेक दिवसापासून आम्ही पाहतोय की 8-8, 10-10 गाड्यांचा तापाच्या तापा गाया वासरं भरून जातात, संगमेरच्या कतल कारखान्याच्या दिशेने जात असतात। आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही तत्काळ हायवेला जाऊन त्या गाड्या आडून आम्ही पोलीस प्रशासनापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आमच्या असं आढळण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही ज्या गाड्या नेऊन लावतो त्याच गाड्या दुसऱ्या वेळेस पकडल्यानंतर सुद्धा कारवाईमध्ये त्याच गाड्या सापडतात। याचा अर्थ काय होतो की जाणून बुजून ही काय हात मिळवणी आहे का, कुणाचा वरद हस्त आहे का, अशा पद्धतीचे आम्हाला शंका येतात। वारंवार तेच आरोपी, त्याच गाड्या आम्ही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळेस तेच करायचं। आईनंतर गाय ही आपली आईच असते। आईच्या दुधानंतर गायीच्या दुधावर माणूस लहानाचा मोठा झालेला असतो। याचं ऋण फेडण्यासाठी आम्ही गोमातेचं कायमस्वरूपी रक्षण करण्यासाठी सदर बजरंग दल, आमचे सगळे पठार भागातील बजरंग दल कार्यकर्ते नेहमी सक्रिय भाग घेऊन त्या गोमातेचे प्राण वाचवण्यासाठी जीवाचं रान करत असतात। परंतु एवढं करीत असताना संगमेर ते आळा फाट्याच्या दरम्यान गारगाव या ठिकाणी मोठं आउट पोलीस स्टेशनची मोठी पोलीस स्टेशन आहे, तरी सुद्धा त्यांच्यातर्फे आम्ही गेल्यानंतर आमचे कार्यकर्ते म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेला असल्यानंतर तिथं आमच्याच कार्यकर्त्यांची उलट तपासणी घेतली जाते, मेन आरोपी सोडून दिले जातात। असे वारंवार प्रकार घडतात। आळाफाट्याची बाजार समिती असेल तिकडूनही असं डुप्लिकेट पावत्या बदलून हे गाडीवाले हे व्यापार व्यवसाय करत असतात। सरकारने गो हत्याविषयी एवढा मोठा कायदा करून सुद्धा या आरोपींची एवढी मगरुरी का वाढली? यांना कुणाचा वरद असते? यांना कोण पाठीशी घालतोय? पोलीस प्रशासन यांच्यावर साठी काय करते, काय नाही, या सगळ्या गोष्टीची पोलखोल झाली पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये जर ह्या गोष्टी जर थांबल्या नाहीत तर परिणामाने आम्हाला पठार भागातील नुसतं बजरंग दल नव्हे तर आम्हाला या शेतकरी आम्हाला सर्व ग्रामस्थांना एकत्र येऊन आमच्या दुसऱ्या मातेला वाचवण्यासाठी आम्हाला परिणामी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ नये अशी मी प्रशासनाला विनंती करतो। काय जे सूर्यजयद्रथ जे आहे काय ती त्यांनी तपासणी करावी। यापुढे येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासनाने आपलं जे कार्य, आपलं जे काम आहे याची भूमिका चोख बजावून आमच्या गोमातेचं प्राण वाचतील याची पण त्यांनी भूमिका घ्यावी। येणाऱ्या काळामध्ये जर आता ही गोष्ट राहिलीच नाही तर आम्ही मुंबईच्या दिशेने मंत्रालयापर्यंत आम्ही या पूर्ण महाराष्ट्रात बजरंग दलाच्या मार्फेमध्ये आम्ही हे उघडणार आहोत आणि त्या माध्यमातून आमच्या गायीला वाचवण्यासाठी आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ जर आली तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही अशी पठार भागाच्या बजरंग दलाच्या वतीनं मी आपली प्रशासनाला विनंती करतो। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।